नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील अवकाळी पावसाने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. मागील पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर शुक्रवारी 27 मार्च 2026 रोजी देखील खेड तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली. राजगुरुनगर परिसरात दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण दिसत असताना 1:30च्या दरम्यान आकाशात ढग दाटून येऊन अवकाळी पावसाने सुरुवात केली. शहरासह परिसरातील विविध गावात पावसाने अर्धा तास चांगलीच हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. शेतात काढून ठेवण्यात आलेला कांदा, गव्हाच्या पेंढ्या तसेच काढणीस आलेलं गहू पीक भिजून नुकसान झालं. कोथिंबीर, मेथी आदी भाजीपाल्यांना याचा फटका बसला आहे. उन्हाळी बाजरी, मका, वेलवर्गीय पिके आडवी होऊन नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसानीचा फटका आंबा पिकाला बसणार असल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसत आहे. भरदिवसा सोन्याचे दागिने लंपास करण्याचे धाडस चोरट्यांनी पुन्हा एकदा दाखवले आहे. चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे ते आंबेठाण रस्त्यावरील घाटे वस्ती येथे रुपेश कोटकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका विधी संघर्षित बालकानं त्यांच्या गळ्यातील 34.980 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचून नेली. या साखळीची किंमत अंदाजे 4,44,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. निघोजे परिसरात स्विफ्ट गाडी क्रमांक MH125154 हे वाहन भरधाव चालवणाऱ्या चालकाने विचारलेल्या जाबामुळे एकास बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मारहाण झाल्याची तक्रार नंदू सांगोलकर यांनी पोलिसात दिली. यातील कार चालकाने रागाच्या भरात गॅरेजमधील 5 किलोची छोटी गॅस टाकी फिर्यादीच्या दिशेने फेकून मारली आणि दगडाने कपाळावर जबर मारहाण केली. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रोहकल तालुका खेड येथे म्हाडा प्राधिकरण यांनी पोलीस संरक्षणात मोजणी करून जमिनीचा जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून ताबा घेतला आहे. या जागेवर हजारो झाडे असून ठाकर वस्ती देखील आहे. मात्र प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या ठरावाशिवाय अंदाजे 40 एकर गायरान जमीन म्हाडा प्राधिकरण यांना 8,000 सदनिकांचा गृहप्रकल्प बांधकाम करण्यासाठी आज हा भूखंड ताब्यात दिला आहे. पुणे म्हाडा अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होतो आहे. दरम्यान प्रशासनाकडून दांडगाई करून जमिनीचा ताबा घेतल्यानं स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महसूल विभागातील भ्रष्टाचार काही केल्या कमी होत नाही. खेड तालुक्याच्या लगतचा तालुका असलेला आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात मोठी कारवाई करण्यात आली असून प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरणार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी खैरणार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. संबंधित कामासाठी तक्रारदाराकडूनच लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. लाच स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मंचर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चाकण एमआयडीसी भागातील निघोजे तालुका खेड गावातील गाव कारभारांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून गावात पहिला 10वीचा वर्ग जिल्हा परिषद शाळेत सुरू करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या निघोजे येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिला 10वीचा वर्ग भरला. त्याचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्य, खेड पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, गट शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले. निघोजे येथील शाळेत 2024 साली 8वी वर्ग, 2025 साली 9वी वर्ग, 2026 साली 10वी वर्ग सुरू झाला होता. निघोजे परिसरातील चाकण एमआयडीसी मधील एका खासगी कारखान्याने शाळेला 3 मजली सुसज्ज सर्व सोयी नियुक्त वर्ग खोल्यांचे बांधकाम करून दिले. या प्रसंगी खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, विनया मुंगसे, दीप्ती भोगाडे, पंचायत समिती सदस्य गौरी मुरे, रुपाली कांबळे, अश्विनी तरस, सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच दीपक कांबळे, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील येळवंडे, सतीश आंद्रे, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, कामगार आणि उद्योजक त्रस्त असलेल्या भीषण वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नियोजित नाशिक फाटा ते खेड या
30 किलोमीटर लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केलाय. मार्च 2026 मध्ये या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असून या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI मार्फत राबवण्यात येत असून यासाठी सुमारे 7,827 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि प्रकाश एस्फाल्टिंग अँड टोल हायवेज इंडिया लिमिटेड यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग नोंदवलाय. भोसरी ते मोशी इंद्रायणी नदी दरम्यानच्या भूसंपादनातील अडचणी, FSI किंवा TDRच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यातील अडथळे तसेच निधीबाबतचे प्रश्न मागील अनेक वर्ष रखडले होते. या प्रकल्पाअंतर्गत सिंगल पिलरवर उभारण्यात येणारा 8 पदरी एलिव्हेटेड फ्लायओव्हर, विद्यमान महामार्गाचे 4-6 पदरी रुंदीकरण, एकूण 30 किलोमीटर लांबी तसेच स्वतंत्र सर्व्हिस रोडची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होणार आहे. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड, भोसरी आणि चाकण सारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांना खेडमार्गे वेगवान व सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सध्या पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील लाखो नागरिक, कामगार आणि उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून त्याच्या निविदा प्रक्रियेला मिळालेली गती समाधानकारक आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा गॅस सिलेंडर वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. चाकणमध्ये अनेक एजन्सीजसमोर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. एजन्सीसमोर रांगा लावू नका असा दम एकीकडे संबंधित एजन्सी चालक आणि प्रशासनाकडून भरला जात असून दुसरीकडे 10 ते 15 दिवस उलटून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यातच काही नागरिकांनी काळ्या बाजारात सहज सिलेंडर 1500 रुपयांना उपलब्ध होत असल्याचे याबाबतचे व्हिडिओ दाखवून कळवले आहे. चाकणमधील एका एजन्सी समोरील नागरिकांशी पुणे लाईव्हने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात. 17 तारखेला बुकिंग केलं होतं. तुम्ही 17 तारखेला, आज 27, 10 दिवसापूर्वी. पहिले मी 23 तारखेला इथं आलो होतो. त्या दिवशी मला म्हटलं की 27 तारखेला तुम्हाला गॅस भेटणार. आज परत म्हणताय की 4-5 दिवसानंतर म्हणजे 15 दिवस तुम्हाला सिलेंडर मिळत नाही, बरोबर आहे? तुम्ही 17 तारखेला बुकिंग केलं तर कन्फर्म आहे? हो, कन्फर्म. 10 दिवसात तुम्हाला सिलेंडर पेमेंट सुद्धा दाखवा बरं, जरा मेसेज दाखवा. हे पेमेंट सुद्धा ऑनलाईन केलेलं आहे. पेमेंट केलंय, 17 तारखेला बुकिंग केलंय, सिलेंडर मिळत नाही. आज आल्यावर सांगतात अजून 4-5 दिवस भेटणार. 4-5 दिवस भेटणार. सागर विकायची शेवकरी. बरं, काय झालंय? बुकिंग 18 मार्चची अजून पण गॅस देत नाही. OTP आलाय, सगळं आले. पेमेंट पण झालंय? पेमेंट नाही झालेलं. इथून घेऊन जा म्हणले टाकी, अजून टाकीच देत नाही. बरं, म्हणजे 18 तारखेला बुकिंग करून आज तागाय तुम्हाला सिलेंडर भेटलेलं मिळालेलं नाही? नुसतं यालपाटा घालायला लागते. काय म्हणले आता तुम्हाला? आता आतमध्ये देत नाही म्हणतात, गर्दी आहे आतमध्ये. आताच घेते ते का दारातच थांबले सगळे? हा. नाम है आपका? रविंद्र कुमार, रहने को कहाँ है? ननकरवाड़ी, नानीकरवाड़ी में। कितने तारीख को बुकिंग किया है? 15 तारीख। 15 मार्च को किया है। 27 मार्च तक भी नहीं मिला आपको सिलेंडर? नहीं मिला। क्या बता रहे हैं अभी? अभी बोल रहे हैं 4 दिन के बाद मिलेगा। धनाजी बेडकुटे नाव आहे हा, तुमचं? खराबडीत राहतो मी. आता बरं, आता आपण कुठे भारत गॅसच्या समोर आहे? हा. काय म्हणणं आहे तुमचं? हे 1500 रुपयाला आता जस्ट टाकी माझ्याकडे प्रूफ आहे, मी शूटिंग काढून घेतलेली आहे. 1500 रुपये टाकी विकली ब्लॅकनी. हा. बघू द्या. नाही पण ब्लॅकनीच दिली, कशावर म्हणते? हा? ब्लॅकनीच दिली जय कशावर? संघ बी की विचारलं लगेच तुम्हाला ती पण दावतो शूटिंग. म्हणजे इथं ब्लॅकनी मिळते लोकांना, हा. पण नंबर कस्टमरला देते- भेटत नाहीये. हा काय? हम्म. तो व्हिडिओ जरा मला शेअर करा बरं एक. करणार ना. आणि तुम्ही त्यांना कधी विचारलं की तुमची कशाची आहे? आता जस्ट आहे, जस्ट आता जर तुम्हाला टायमिंग टेबल सगळं दावतो तुम्हाला. गाडी नंबरच नाही इथे. हा. आम्ही 2-3 गेल्यामुळे ते निघून गेला. निघून गेला. हा. म्हणजे ब्लॅक वाल्यांना सिलेंडर मिळतो. हा, दुसरं ब्लॅक हे मध्ये बघा. केवढ्याला म्हणले तुम्ही? 1500 रुपयाला हो का इथं घेऊन ठेवलेली टाकी दावतो तुम्हाला हो का. 2 टाक्या घेतल्या मी. हा काय? दोघं 12ची टाकी हो का. ओके. माझं नाव बालाप्रसाद घाटगे. मी खंडोबा माळावर राहतो गोल्डन चौकात. मी 17 तारखेला बुकिंग केला होता गॅस आणि तिकडे बालाजीनगरच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला तिथं थांबलो होतो आम्ही. 2 दिवस तिथं थांबलो लाईनला. तिथं कुणीच नव्हतं. मग इकडे यायला सुरुवात केली. हे म्हणले तुम्हाला घरपोच येईल. मग घरपोच आम्ही 22 तारखेपर्यंत वाट पाहिली. 22 तारखेपासून रोज येतो तर रोज म्हणतात तुम्हाला कॉल येईन, याचा नंबर देतात, होम डिलिव्हरीवाल्याचा नंबर देतात. ते फोन उचलत नाही
इथं आलं का इथं म्हणतात इथं टाकी नाही, तुम्हाला माहिती आहे का म्हणतात एजन्सीहून समोरून गॅस येत नाही म्हणे आम्हाला, तर आम्ही कुठून द्यायचं म्हणतात. आणि एच पीचं तिथं एक गर्दी नाही, एच पीचा इंडियन गॅसचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आमच्या शेजारी पण भारत एक गॅसचा प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये. 16 तारखेला बुकिंग केलं, 16 मार्चला, आता 27 मार्च आहे बरोबर. बरं, काय सांगतायत आता? घरपोच येईल म्हणतात ते. घरपोच येईल, घरी काय पाठवत नाही. घरपोच आजपर्यंत भेटलाच नाही गॅस. तिथे एजन्सीने घेऊन जावं लागतं. म्हणजे हे लोक घरपोच सांगतायत, घरी इथं येत नाही. आणि इथं सुद्धा यांनी द्यायचा बंद केलाय. गेले 10-12 दिवस झाले बुकिंग करून तुम्हाला सिलेंडर मिळाला नाही. बरोबर का मी म्हणतोय ते? दुसऱ्याला तो तडा नाही, ह्या भारत एजन्सीला कुठं. भारत गॅसला सकाळपासून लाईन आहे, 100-200 माणसं उभा आहेत. खायचं काय माणसाने आता एक प्रत्येकाला नवीन गॅस बुकिंग देत नाही. तर कधी कधी यांचं ऑप्शनच बंद असतं, बुकिंग पण होत नाही. इथं माहिती तरी देतात का व्यवस्थित? नाही, माहिती नाही देत बरोबर. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 5 विद्यार्थी PM श्री नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरल्याची माहिती मुख्याध्यापक सदानंद माळशिरसकर यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यातून PM श्री नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी 80 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 62 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी पात्र ठरले असून संपूर्ण जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील 21 विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी बाजी मारल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली. टाकळकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील श्रेयस शरद साळुंके, काव्या नितीन चव्हाण, वरद संतोष माळी, आदित्य समीर कानवडे आणि वेदांत जितेंद्र पाटील या 5 विद्यार्थ्यांची निवड झाली. खेड तालुक्यातील सिद्धगव्हाण येथे श्री भैरवनाथ महाराज आणि हनुमान महाराज प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा बुधवारी दिनांक 1 एप्रिल 2026 आणि 2 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील आहिरे येथे 4 दिवसांपूर्वी आगीमुळे आदिवासी ठाकर समाजाची घरे जाळून खाक झाली होती. त्याबाबत तातडीनं खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर संबंधित बाधित कुटुंबांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर केली आहेत. त्याला आत नको जायला बरं, आत नका कोणीच घुसू. हॅलो, नमस्कार. काही दिवसापूर्वी आपल्या खेड तालुक्यातील आहिरे गावात आदिवासी कुटुंबातील काही घरांना आग लागल्याची घटना घडली होती. आणि त्यानंतर खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब काळे यांनी आम्हाला संपर्क करून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला तातडीची काहीतरी मदत करण्याची आदेश दिला होता. आणि त्या आदेशानुसार ते पीडित कुटुंब दुसऱ्या दिवशी आम्हाला पंचायत समिती या ठिकाणी भेटायला आलं. त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आम्हाला घरकुलाची आवश्यकता आहे. त्यानुसार आम्ही प्रशासनाला आदेश दिले होते की या कुटुंबांना तातडीनं आपण घरकुलं मंजूर करावी. त्यानुसार आपल्या पंचायत समितीचे BDO आदरणीय विशाल शिंदे असतील, त्याचबरोबर पाईटचे फुलपगार भाऊसाहेब असतील, यांनी अतिशय तातडीने ते प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे CO आदरणीय गजानन पाटील साहेब असतील, त्याचबरोबर प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणेचे शालिनीताई कडू असतील, प्रकल्प अधिकारी गोडेगावचे प्रदीपराव देसाई असतील, यांनी अतिशय तातडीनं ती प्रस्ताव मंजूर केलेले आहेत. आणि आज त्या पीडित कुटुंबांना घरकुलं मंजूर झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सोपानराव केदारी, बोराबाई केदारी, ज्ञानेश्वर केदारी, कृष्णा केदारी आणि गीताबाई जाधव या पीडित कुटुंबांना त्यांचे प्रस्ताव जे आपण दाखल केले होते ते प्रस्ताव आज मंजूर झालेले. त्या पीडित कुटुंबांना घरकुलं आपण मंजूर केलेली आहेत. आणि मंजूर करण्यामागे ज्यांनी आम्हाला आदेश दिले होते आदरणीय खेड तालुक्याचे आमदार बाबासाहेब काळे, पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, पंचायत समितीच्या पाईट गणाच्या सदस्य सारिकाताई अर्जुनराव गोगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सर्व प्रशासनाने तत्पर कारवाई करत या पीडित कुटुंबांना घरकुलं मंजूर करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भीमाशंकर अभयारण्यातील 8 गावांची बैठक पार पडली. या बैठकीत रोजगार, सामूहिक वनहक्क दावे, गावातील विकास या मुद्द्यांवर चर्चा करून लवकरच कार्यवाही करण्याचे ठरलंय. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव उपस्थित होते, अशी माहिती भोरगिरी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश काठे यांनी दिली आहे. जेणेकरून अपघात जर झाला तर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून पर्यटकांना खेड तालुक्याच्या दक्षिण भागात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुरुळी, मोई, निघोजे, चिमळी परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, राम मंदिर, हनुमान मंदिर येथे महिलांनी राम जन्मोत्सव पाळणा बांधून मिरवणुका काढून साजरा करण्यात आला.
खेड तालुक्यात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम झाले. चाकणमधील रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीत हजारो तरुणांनी हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्र शासन घोड प्रकल्प वन विभाग जुन्नर यांच्या संयोजनाने वनवणवा हंगामात आगीच्या घटनांवर नियंत्रण आणि संनियंत्रण करण्याकरिता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानं तापमान वाढणे, कोरडे हवामान झाल्यानं नैसर्गिकरित्या आणि मानवी चुकांमुळे अचानक आग लागण्याचे प्रकार घडतात आणि हे वन वे रोखण्यासाठी वन विभागामार्फत मार्गदर्शनही करण्यात आलं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.